नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की क्लाउड स्टोरेज सुरुवातीला खूप स्वस्त वाटतं, पण बघता बघता डेटाचा डोंगर साचतो आणि महिन्याच्या शेवटी जे बिल येतं ते अनपेक्षितपणे वाढलेलं दिसतं. आज आपण Azure ब्लॉब स्टोरेजमध्ये खर्च वाचवण्याच्या एका अत्यंत प्रभावी मार्गावर म्हणजे डेटा लाईफ सायकल मॅनेजमेंटवर एक सखोल चर्चा करणार आहोत. आणि आपण फक्त हे काय आहे हे नाही बघणार, तर ते प्रभावीपणे वापरायचं कसं आणि त्यातले जे छुपे धोके आहेत ते कसे टाळायचे हे सुद्धा पाहणार आहोत. अगदी बरोबर. याला आपण एक प्रकारे डिजिटल वारीकोंडो पद्धत म्हणू शकतो. जी गोष्ट सध्या उपयोगी नाही तिला योग्य जागी ठेवणं. कारण डेटाचं आयुष्य कधीच स्थिर नसतं. आज जो डेटा रोज लागतोय तो कदाचित 3 महिन्यांनी फक्त संदर्भासाठी शिल्लक असेल. मग त्याला तसंच महागड्या जागेत ठेवणं म्हणजे पैसे वाया घालवणं. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या डेटाला त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य आणि कमी खर्चाच्या घरात कसं ठेवायचं तेही आपोआप. चला तर मग याच डेटाच्या वेगवेगळ्या घरापासून सुरुवात करूया. Azureच्या भाषेत यांना ॲक्सेस टियर्स म्हणतात. हॉट, कूल, कोल्ड आणि आर्काइव्ह. ही नावं ऐकूनच थोडा अंदाज येतो, पण यामागचा अर्थशास्त्र समजून घेऊया. सुरुवात हॉट टियरपासून करूया का? जे नाव सांगतंय तसंच ते सर्वात जास्त वापरातलं आहे. हॉट टियर म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातला ओटा, जिथे आपण मीठ, साखर, चहा पावडर ठेवतो, ज्या गोष्टी दिवसातून 100 वेळा लागतात. म्हणजे ज्या डेटावर सध्या ॲप्लिकेशन्स काम करत आहेत, जो सतत वाचला किंवा लिहिला जातोय, तो इथे असतो. याचा स्टोरेज खर्च म्हणजे जागेचं भाडं सर्वात जास्त असतो, पण डेटा वापरण्याचा खर्च म्हणजे बाहेर काढण्याचा खर्च तो सर्वात कमी असतो, कारण तो नेहमी तयार असतो. ठीक आहे, म्हणजे हॉट टियर रोजच्या कामासाठी. पण समजा माझ्याकडे महिन्याचे रिपोर्ट्स आहेत जे महत्वाचे आहेत पण रोज लागत नाहीत. त्यांना हॉटमध्ये ठेवणं म्हणजे पैसे वाया घालवणं झालं, बरोबर? मग त्यासाठी कूल टियर योग्य ठरेल का? अगदी अचूक मुद्दा. कोल्ड टियर हे घरातल्या कपाटासारखं आहे, जिथे आपण कधीतरी लागणारे कपडे किंवा भांडी ठेवतो. जो डेटा किमान 30 दिवस तरी ठेवायचा आहे आणि महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळाच लागेल, जसे की तुमचे मासिक रिपोर्ट्स, लॉग फाईल्स किंवा अलीकडचे बॅकअप्स, त्यांच्यासाठी कोल्ड टियर उत्तम आहे. इथे जागेचं भाडं हॉटपेक्षा कमी असतं, पण डेटा परत काढायला थोडा जास्त खर्च येतो. आणि मग कोल्ड आणि आर्काइव्ह हे तर अजूनच थंड आणि लांबच्या गोष्टींसाठी असणार, म्हणजे आपलं गॅरेज आणि माळा. बरोबर. कोल्ड टियर हे गॅरेजसारखं आहे, जिथे तुम्ही वर्षातून एकदा लागणाऱ्या वस्तू ठेवता, जसे की दिवाळीचे दिवे. जो डेटा किमान 90 दिवस ठेवायचा आहे आणि क्वचितच वापरला जाईल, तो इथे ठेवतात. याचा स्टोरेज खर्च कूलपेक्षाही कमी, पण ॲक्सेस खर्च जास्त. आणि शेवटी आर्काइव्ह टियर हा म्हणजे घराचा माळा. पूर्णपणे विसरून गेलेल्या गोष्टी, जुनी शाळेची कागदपत्र, फोटो अल्बम, हा डेटा किमान 180 दिवस ठेवावा लागतो आणि तो पूर्णपणे ऑफलाईन असतो. म्हणजे इथून डेटा परत मिळवायला काही तास लागतात. त्यामुळे याचा स्टोरेज खर्च नगण्य असतो, पण डेटा परत मिळवणं हे एक मोठं आणि खर्चिक काम असू शकतं. म्हणजे सरळ हिशोब आहे. जितकी थंड खोली तितका स्टोरेजचा खर्च कमी, पण डेटा बाहेर काढण्याचा खर्च जास्त. पण याचा प्रत्यक्षात किती फरक पडतो? काही उदाहरणं आहे का आपल्याकडे? नक्कीच. एका मोठ्या ई-कॉमर्स कंपनीचा विचार करा. त्यांच्याकडे दररोज लाखो उत्पादन चित्रांचे नवीन व्हर्जन्स अपलोड होतात. जुनी व्हर्जन्स क्वचितच लागतात, पण कायदेशीर कारणांसाठी 7 वर्ष ठेवावे लागतात. आधी ते सगळा डेटा हॉट टियरमध्ये ठेवत होते, फक्त एक साधी लाईफ सायकल पॉलिसी लावून. म्हणजे 30 दिवसानंतर कूल, 90 दिवसानंतर कोल्ड आणि 180 दिवसानंतर आर्काइव्ह. या नियमाने त्यांनी त्यांचं स्टोरेज खर्च जवळपास 70% कमी केला. आणि जेव्हा तुम्ही पेटाबाईट्समध्ये डेटा हाताळत असता, तेव्हा 70% म्हणजे खूप मोठी रक्कम असते. 70%. ही तर खूप मोठी बचत आहे. पण आता महत्वाचा प्रश्न येतो, माझ्याकडे लाखो फाईल्स आहेत, मी काय प्रत्येक फाईल हाताने उचलून या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवणार का? हे तर अशक्य आहे. आणि म्हणूनच तसं करण्याची अजिबात गरज नाही. इथेच आपला ऑटोमॅटिक रोबोट मदतनीस कामाला येतो, ज्याला Azure लाईफ सायकल मॅनेजमेंट पॉलिसी म्हणतं. ही पॉलिसी म्हणजे जेसन भाषेत लिहिलेले काही नियम आहेत, जे आपण एकदा सेट करून विसरून जाऊ शकतो. हा रोबोट आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करत राहतो. जेसन म्हणजे कोड आलाच. पण हे नियम काम कसे करतात? आपण या रोबोटला नक्की काय सूचना देतो? हे दिसायला किचकट वाटलं तरी खरं तर खूप सोपं आहे. प्रत्येक नियमाचे 2 मुख्य भाग असतात, फिल्टर्स आणि ॲक्शन्स.
फिल्टर म्हणजे आपण रोबोटला सांगतो की नक्की कोणत्या फाईल्सवर लक्ष ठेवायचं. उदाहरणार्थ आपण त्याला सांगू शकतो फक्त ब्लॉक प्रकारच्या फाईल्स निवड, किंवा ज्या फाईल्सचं नाव कंटेनर लॉग्स ने सुरू होतं फक्त त्याच निवड. अच्छा, म्हणजे आधी कामाची व्याप्ती ठरवायची. पण समजा मला फक्त वेळेनुसार नाही तर माझ्या कामाच्या गरजेनुसार फाईल्स हलवायच्या असतील तर? म्हणजे समजा एखादा प्रोजेक्ट संपला की त्याच्या सगळ्या फाईल्स आर्काइव्ह करायच्या असतील तर ते शक्य आहे का? खूपच छान प्रश्न, आणि याचं उत्तर हो आहे. इथेच एक अत्यंत प्रभावी गोष्ट येते, ती म्हणजे ब्लॉब इंडेक्स टॅग्स. तुम्ही प्रत्येक फाईलला एक लेबल किंवा टॅग लावू शकता. उदाहरणार्थ तुम्ही प्रोजेक्ट स्टेटस डॉट ॲक्टिव्ह किंवा प्रोजेक्ट स्टेटस डॉट कम्प्लिटेड असे टॅग लावू शकता. मग तुम्ही फिल्टरमध्ये नियम बनवू शकता की ज्या फाईलचा टॅग प्रोजेक्ट स्टेटस डॉट कम्प्लिटेड आहे त्यांना निवडा. याने तुम्ही डेटा फक्त किती जुना आहे यावर नाही, तर तुमच्या बिझनेस लॉजिकनुसार मॅनेज करू शकता. अरे वा, हे तर खूपच उपयोगी आहे. म्हणजे डेटा मॅनेजमेंट आता फक्त वेळेवर अवलंबून नाहीये. आणि मग या निवडलेल्या फाईलचं काय करायचं हे ॲक्शनमध्ये ठरतं का? अगदी बरोबर. ॲक्शन म्हणजे त्या निवडलेल्या फाईलचं काय करायचं हे सांगणं. जसं की आपण नियम बनवू शकतो, जर एखादी फाईल 30 दिवसांपेक्षा जास्त काळ बदलली गेली नसेल तर तिला कूल खोलीत हलव, किंवा जर फाईलचा टॅग कम्प्लिटेड असेल तर तिला थेट आर्काइव्ह खोलीत पाठव. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर फाईल 2555 दिवसांची म्हणजे 7 वर्षांची झाली असेल तर तिला कायमचे डिलीट कर. म्हणजे हा रोबोट खूप प्रामाणिक आहे. जर तुम्ही त्याला सांगितलं की 7 वर्षांनी फाईल डिलीट कर, तर तो करणारच. त्याला आपल्या भावनांची काहीच पर्वा नाही. पण हे धोकादायक नाही का? समजा 2 नियमांमध्ये गोंधळ झाला आणि माझा महत्त्वाचा डेटा डिलीट झाला तर? ॲझ्युअर पैसे वाचवण्याच्या नादात आपलं नुकसान तर करणार नाही ना? हा एक वैध धोका आहे आणि ॲझ्युअरने त्याचा विचार केला आहे. समजा एकाच फाईलवर एकाच वेळी 2 ॲक्शन्स लागू होत आहेत. एक म्हणतो आर्काइव्ह कर आणि दुसरा म्हणतो डिलीट कर. अशा वेळी ॲझ्युअर नेहमी सर्वात स्वस्त ॲक्शन निवडतं आणि डिलीट करणं हे आर्काइव्ह करण्यापेक्षा स्वस्त आहे, कारण त्यात पुढे कोणताही खर्च नसतो. त्यामुळे ॲझ्युअर ती फाईल डिलीट करेल. म्हणूनच नियम बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. डिलीटचा नियम नेहमी सर्वात शेवटचा आणि खूप विचार करून लावावा. वा, म्हणजे हा रोबोट फक्त प्रामाणिकच नाही तर कंजूस सुद्धा आहे. नेहमी पैसे वाचवण्याचा विचार करतो. ठीक आहे, मग हे नियम प्रत्यक्षात लावायचे कसे? माऊस वापरणाऱ्यांसाठी आणि कीबोर्ड वापरणाऱ्यांसाठी वेगवेगळे मार्ग आहेत का? हो, नक्कीच. सर्वात सोपा मार्ग आहे ॲझ्युअर पोर्टल. ही एक वेबसाईट आहे जिथे तुम्ही ग्राफिकल इंटरफेस वापरून ही पॉलिसी तयार करू शकता. ज्यांना कोड वगैरे लिहायचं नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पण जे लोक ऑटोमेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड वापरतात त्यांच्यासाठी ॲझ्युअर CLI किंवा पॉवरशेल आहे. यात तुम्ही एक कमांड वापरून तुमच्या कम्प्युटरवर बनवलेल्या जेसन फाईलमधून थेट पॉलिसी लागू करू शकता. याचा फायदा असा की तुम्ही ही पॉलिसी व्हर्जन कंट्रोलमध्ये ठेवू शकता आणि वेगवेगळ्या वातावरणात पुन्हा वापरू शकता. म्हणजे सगळ्यांची सोय पाहिली आहे. पण यात काही मर्यादा आहेत का? म्हणजे मी एकदा पॉलिसी लावली की त्यात सहज बदल करू शकतो? इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तुम्ही पॉलिसीमधला एखादा छोटा नियम बदलू किंवा काढू शकत नाही. जर तुम्हाला काहीही बदल करायचा असेल तर तुम्हाला संपूर्ण पॉलिसी पुन्हा नवीन स्वरूपात लिहावी लागते आणि अपलोड करावी लागते. म्हणजे हे ऑल ऑर नथिंग आहे. अर्धवट बदल शक्य नाहीत. हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय, पण यात काही छुपे खर्च किंवा अडचणी आहेत का ज्या सहजासहजी दिसत नाहीत? नक्कीच आहेत. एक सर्वात मोठा आणि सामान्यपणे दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा म्हणजे अर्ली डिलीशन फी. कूल, कोल्ड आणि आर्काइव्ह टिअरमध्ये डेटा ठेवण्याचा एक किमान कालावधी आहे, अनुक्रमे 30, 90 आणि 180 दिवस. समजा तुम्ही एखादी फाईल कूल टिअरमध्ये ठेवली आणि 15 दिवसांतच डिलीट केली. तुम्हाला वाटेल की तुम्ही फक्त 15 दिवसांचे पैसे द्याल, पण तसं नाही. अझ्युअर तुमच्याकडून पूर्ण 30 दिवसांचे पैसे वसूल करेल. यालाच अर्ली डिलीशन फी म्हणतात. त्यामुळे चुकीचा डेटा चुकीच्या टिअरमध्ये गेला आणि लवकर डिलीट करावा लागला तर बचतीऐवजी जास्त खर्च होऊ शकतो. अरे देवा, म्हणजे आपण मदतनीसाला कामाला लावतोय खर्च वाचवण्यासाठी, पण जर नियम चुकले तर तोच आपल्या खिशाला मोठी कात्री लावू शकतो. आता पुढचा प्रश्न. समजा मी माझ्या शाळेची 10वीची मार्कशीट आर्काइव्हच्या माळ्यावर टाकली. आता अचानक मला ती परत हवी आहे. या प्रक्रियेला तुम्ही रिहायड्रेशन म्हणाला होतात. ते नक्की कसं होतं? मी माळेवर जाऊन त्या मार्कशीटची एक झेरॉक्स प्रत काढता आणि ती खाली आणता. तुमची मूळ प्रत माळ्यावरच सुरक्षित राहते.
यात तुम्ही आर्काइव्हमधल्या फाईलची एक नवीन कॉपी हॉट किंवा कूल खोलीत तयार करता. बहुतेक वेळेस हाच मार्ग वापरण्याची शिफारस केली जाते. आणि दुसरा मार्ग तो थेट असणार का? हो, दुसरा मार्ग आहे थेट टियर बदलणे. यात तुम्ही माळेवर जाऊन मार्कशीटचा पूर्ण बॉक्सच उचलून खाली आणता. या ऑपरेशननी तुम्ही फाईलचा टियर थेट आर्काइव्हवरून हॉट किंवा कूलमध्ये बदलता. पण यात एक मोठा धोका आहे. एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की ती रद्द करता येत नाही आणि ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही तास लागू शकतात. आणि ही प्रक्रिया किती वेळात पूर्ण होते यावर आपलं नियंत्रण असतं का? म्हणजे मला खूप घाई असेल तर? त्यासाठी सुद्धा पर्याय आहेत. याला रिहायड्रेशन प्रायोरिटी म्हणतात. पहिला आहे स्टँडर्ड प्रायोरिटी. हे सामान्य पोस्टासारखं आहे. यात डेटा परत मिळायला 15 तास सुद्धा लागू शकतात. दुसरं आहे हाय प्रायोरिटी. हे स्पीड पोस्टासारखं आहे. 10 GB पेक्षा कमी आकाराच्या फाईल्स साधारणपणे 1 तासाच्या आत परत मिळू शकतात. अर्थात हाय प्रायोरिटीसाठी स्टँडर्डपेक्षा खूप जास्त पैसे मोजावे लागतात. अच्छा, म्हणजे इथेही खर्च आणि वेळेचा ताळमेळ साधावा लागतो. अगदी. मला आठवतंय, एका क्लायंटने हाय प्रायोरिटी वापरून 500 GB डेटा आर्काइव्हमधून परत आणला होता. कारण त्यांना वाटलं की तो डेटा लगेच लागेल. पण शेवटी तो डेटा त्यांनी आठवड्याभराने वापरला. या घाईसाठी त्यांना विनाकारण खूप जास्त पैसे मोजावे लागले. त्यामुळे गरज आणि खर्च यांचा ताळमेळ साधणं खूप महत्त्वाचं आहे. पण थेट टियर बदलण्यामध्ये अजून एक गमतीशीर धोका आहे. तो कोणता? समजा तुम्ही मार्कशीटचा बॉक्स माळ्यावरून खाली आणला, पण त्यावरची जुनी तारीख म्हणजे शेवटची बदललेली तारीख बदलत नाही. त्यामुळे जर तुमचा ऑटोमॅटिक रोबोट रोज तपासणी करत असेल आणि त्याचा नियम असेल की 1 वर्षापेक्षा जुनी कोणतीही वस्तू माळ्यावर टाका, तर तो तुमची मार्कशीट दुसऱ्या दिवशी पुन्हा तपासेल, ती जुनी आहे हे बघेल आणि तिला परत माळ्यावर टाकून देईल. अरे बापरे! म्हणजे आपण एका बाजूने मेहनत करून वस्तू खाली आणायची आणि रोबोटने दुसऱ्या दिवशी ती उचलून परत वर ठेवायची. हे तर टॉम अँड जेरी सारखं झालं. म्हणजे ह्या रोबोटला फसवता येत नाही, त्याच्या नियमांशीच खेळावं लागतं. बरोबर. म्हणूनच डेटा कॉपी करणे हा सहसा जास्त सुरक्षित पर्याय मानला जातो. कारण त्यात मूळ फाईलला धक्का लागत नाही आणि एक नवीन फाईल तयार होते जिची लास्ट मॉडिफाईड तारीख नवीन असते. तर आज आपण काय शिकलो याचा एक आढावा घेऊया. आपण डेटासाठी वेगवेगळ्या खोल्या म्हणजे ॲक्सेस टियर्स आणि त्यांच्या खर्चातील फरक पाहिला. त्या खोल्यांमध्ये डेटा आपोआप हलवण्यासाठी रोबोट मदतनीस म्हणजे लाईफ सायकल पॉलिसी कशी तयार करायची, त्यात फक्त वेळेनुसारच नाही तर ब्लॉब इंडेक्स टॅग्स वापरून बिझनेस लॉजिक कसं लावायचं ते शिकलो. अर्ली डिलिशनसारखे छुपे खर्च कसे टाळायचे हे पाहिलं आणि माळ्यावर ठेवलेला डेटा परत कसा आणायचा याचे सुरक्षित मार्गही पाहिले. थोडक्यात सांगायचं तर आपण एका विखुरलेल्या डिजिटल गॅरेजला एका सुव्यवस्थित आणि किफायतशीर गोदामात कसं बदलायचं याची गुरुकिल्ली शिकलो. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण जे काही बोललो ते अझ्युअरच्या निर्णयांवर आधारित आहे. म्हणजे अझ्युअर ठरवतं की कधी आणि कोणत्या फाईलवर ॲक्शन घ्यायची. पण कल्पना करा की जर आपण या प्रक्रियेला बाहेरून नियंत्रित करू शकलो तर. म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा एखादा प्रोजेक्ट पूर्ण म्हणून मार्क होईल तेव्हा त्याच क्षणी एक सिग्नल जाऊन त्या प्रोजेक्टच्या सर्व फाईल्स आपोआप आर्काइव्हमध्ये गेल्या तर. याला इव्हेंट ड्रिव्हन मॅनेजमेंट म्हणतात. मग त्या फाईल्स किती जुन्या आहेत किंवा त्या कधी वापरल्या गेल्या होत्या याने काही फरक पडणार नाहीये. हे डेटा व्यवस्थापनाला फक्त वेळेसोबत नाही तर तुमच्या व्यवसायाच्या वास्तविक घटनांसोबत जोडेल. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.